आता वळूयात भिगवण मधल्या एका धक्कादायक प्रकरणाकडे। तिथे एका हिंदू तरुणीचं अपहरण झालं। ही हिंदू तरुणी धनगर समाजाची असल्यानं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया उमटतात। मात्र हे सगळं एका बाजूला घडत असताना या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं, कारण ही तरुणी ज्या मुसलमान तरुणाबरोबर पळून गेली त्या मुसलमान तरुणाच्या सोबत आपण स्वखुशीने गेलो असा दावा आता ती एका व्हिडिओत करताना दिसते। हा व्हिडिओ समोर आहे, आपण तो ऐकणार आहोत। सोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसाने टोळ्या त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी टोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसाने टोळ्या त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी टोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या दरम्यान या प्रकरणामध्ये एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे जो लक्षात घ्यायला हवा। जो आत्ताच व्हिडिओ थोड्या वेळापूर्वी आपण पाहिला तो एका अशा ॲपवर बनवला गेलाय ज्या माध्यमातून बनवणाऱ्याचं ठिकाण पोलिसांना शोधताच येत नाहीये। या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि धनगरांचे नेते गोपीचंद पडळकर विचारतायत की अपहरणकर्त्यांना पाठीशी कोण घालतंय। जर समजा इतक्या तंत्रशुद्ध पद्धतीनं एक व्हिडिओ बनवून पोलिसांपर्यंत पाठवला जात असेल आणि गायब झालेल्या मुलीचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागत नसेल तर कोणी ना कोणीतरी अपहरणकर्त्यांच्या पाठीशी आहे असा आरोप पडळकर करतायत। मी आता तोच विषय ॲडिशनल एसपींना व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून। त्यांनी म्हटले की वेगळं ॲप त्यांनी वापरलंय, त्याच्याची लोकेशन दिसत नाही। त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतोय। त्याचे चुलते इथले गुंड आहेत, प्रचंड त्याची दहशत आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत। मागे हिंदू मुलींच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता। दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्याकडून एक प्रश्न अतिशय थेटपणे उपस्थित झालाय, तो म्हणजे या अपहरणकर्त्यांना पाठीशी कोण घालतंय। पण त्याच्या जोडीला पडळकर असंही विचारू पाहतायत की जे काही सगळं घडतंय ते खरोखर मनापासून आहे का, कारण मुलीचा व्हिडिओ हा बळजबरीनं घेतलाय असा पडळकरांचा दावा आहे। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। ज्या जहीर शेखनं भिगवणमध्ये धनगर हिंदू मुलीचं अपहरण केलं त्या विरोधामध्ये हिंदू संघटना तीव्र स्वरूपामध्ये व्यक्त होताना दिसल्या। हिंदू संघटनांच्याकडून भिगवणमध्ये बंदची मागणी करण्यात आली आणि त्यानुसार संपूर्ण शहर बंद राहिलं। इतकंच नाही तर मोठ्या संख्येनं हिंदू पोलीस स्थानकाच्या बाहेर जमले आणि त्यांनी तिथं आपली भावना व्यक्त केली। अपहरण करणाऱ्या व्यक्तीला तातडीनं पकडा आणि कायद्यासमोर हजर करा अशी मागणी हिंदू संघटना आक्रमकपणे भिगवण पोलीस स्थानकाच्या बाहेर करत असताना दिसल्या। हिंदू जन आक्रोश मोर्चाही या निमित्तानं काढण्यात आला।